नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पलूस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गायकवाड यांना 2 लाखाची लाच स्वीकारताना अटक। गुन्हा दाखल करण्याची भीती घालून एका ट्रेडिंग व्यवसायाकडून 2 लाखाची लाच घेताना पलूस येथील पोलीस उपनिरीक्षकास रंगेहात पकडण्यात आलं। सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांनी दिली। याबाबत पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। महेश बाळासाहेब गायकवाड, वय 36, राहणार प्रथमेश अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 403, तासगाव, कराड रस्ता, पलूस, असं संशयित पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचा फॉरेक्सिक ट्रेडिंगचा व्यवसाय देखील आहे। दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांच्यावर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांनी तक्रारदार यांना दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी पलूस येथून ताब्यात घेतलं होतं। त्याला अटकेची भीती दाखवून त्याच्याकडे 10 लाखाची मागणी केली। तसेच त्याच दिवशी तक्रारदाराकडून 2 लाख रुपये घेतले। यावेळी गायकवाड यांनी अटकपूर्व जामीन करून घ्या असं सांगून तक्रारदारांना सोडून दिलं। उच्च न्यायालयातून तक्रारदार यांना जामीन मंजूर झाला। त्यानंतर तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून उर्वरित 8 लाखाची मागणी करण्यात आली। दिनांक 25 मार्च रोजी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून शिल्लक राहिलेल्या पैशाची व्यवस्था कर, अन्यथा तुझी 4 चाकी जप्त करेन, तसेच ट्रेडिंग अनुषंगाने सुरू असलेल्या चौकशीत तुझ्यावर आणखीन एक गुन्हा दाखल करेन, अशी भीती तक्रारदार यांना घातली। दिनांक 2 एप्रिल रोजी पलूस पोलीस ठाणे परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला। यावेळी तक्रारीची पडताळणी केली असता गायकवाड यांनी तडजोडी अंती 2 लाखाची तक्रारदार यांच्याकडे मागणी करून 2 पोलीस ठाणे परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला। यावेळी तक्रारीची पडताळणी केली असता गायकवाड यांनी तडजोडी अंती 2 लाखाची तक्रारदार याच्याकडे मागणी करून 2 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक विनायक भिलारे आणि किशोर कुमार खाडे, प्रीतम चौगले, सुदर्शन पाटील, सीमा माने, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, चंद्रकांत जाधव, उमेश जाधव, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली।